नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या भूगोल या विषयात पहिला तुमचं स्वागत आहे. त्याच्यातील पहिला धडा लोकसंख्या भाग 1 पाहणार आहोत आपण. याच्यानंतर मी पुढील व्हिडिओ अपलोड करणार आहे, ते पण पाहत जा. पहिला धडा आणि भाग 1 मधील लोकसंख्या म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची विस्फोट आणि असे विविध घटक आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यातील पहिला घटक म्हणजे लोकसंख्येचे वितरण. आता वरील परिचय थोडा वाचून घेऊयात. मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास भूगोलात केला जातो. लोकसंख्येचा अभ्यास हा मानवी भूगोलाचा एका शाखेत केला जातो. या शाखेस लोकसंख्या भूगोल असे म्हणतात. लोकसंख्येची भूपृष्ठावरील वितरण आणि आकृतिबंधाचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. लोकसंख्याच्या गुणात्मक व संख्यात्मक रचनांचा अभ्यास देखील या विषयात होत असतो. लोकसंख्येच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि प्रदेशाचा विकास हे देखील लोकसंख्येच्या अभ्यासातील मुद्दे आहेत. या पाठात आपण मानव एक संसाधन म्हणून अभ्यासणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न येईल पहा, लोकसंख्या हा भाग कोणते संसाधन म्हणून अभ्यासले जाते? तर त्या ठिकाणी प्राकृतिक असेल, प्रात्यक्षिक असेल आणि मानव असेल. त्याच्यातील आपण मानव हे चॉईस करायचं आहे. काही मुलं प्राकृतिक करतात, ते आता चुकू शकतो. तिथं मानव एक संसाधन म्हणून आपण अभ्यासणार आहोत. लोकसंख्येचे वितरण हा पहिला घटक आहे. इथे एक करून पहा म्हणून दिलं आहे. करून पहामधील या ठिकाणी काही तुम्ही करेल असं माझी इच्छा आहे, तरी पण मी सांगतो, नुसतं उत्तरे सांगत जातो मी. पहिला प्रश्न आहे, कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे? तर आपण लोकसंख्येची टक्केवारी पाहत आहोत आणि त्याच्यातील 0.55 हे सर्वात कमी लोकसंख्या असले हे तो ऑरेंज कलरचा आहे, तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. मग इथं उत्तर येईल ऑस्ट्रेलिया. भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड कोणता? तर मी आत्ता सांगितलेलं आहे, ऑस्ट्रेलिया लोकसंख्या वितरणाशी कमी असल्या आणि भूमीची टक्केवारीमध्ये देखील ऑस्ट्रेलिया हा कमी आहे, म्हणून हे खालचं देखील उत्तर ऑस्ट्रेलिया येईल. भूमी व लोकसंख्येच्या टक्केवारी सर्वात जास्त असलेला खंड, तर आपल्याला माहितीच आहे आपण ज्या खंडात राहतो ते म्हणजे आशिया खंड. कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे आणि त्याचे कारण काय असावे? आता याचं उत्तर याच्यामध्ये दिलं आहे. तर बघा प्रश्न कसे विचारलेले आहेत, तसे प्रश्न बोर्डाला पडू शकतात. आता इथं तुम्हाला भेटणार नाही ते प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील. आणि त्या ठिकाणी काय विचारलं, खंड कमी आहे, तर तो म्हणजे अंटार्क्टिका हा खंड कमी आहे वाटतं. वर्तुळाच्या विभाजित एक खंड कमी आहे, तो म्हणजे अंटार्क्टिका. तो बघा इकडं लोकसंख्या टक्केवारीतील अंटार्क्टिका हा खंड कमी आहे, म्हणजे त्या ठिकाणी लोकसंख्या राहत नाही. ओके, त्यानंतर आपण भौगोलिक स्पष्टीकरण याच्याकडे जाऊयात. लोकसंख्येचे जागतिक वितरण असमान आहे. जगाची लोकसंख्या 2019च्या आकडेवारीनुसार सुमारे 7.7 अब्ज इतकी आहे. 42 करोडपर्यंत चीनची गेलेली आहे, तर भारताची 138 पर्यंत आलेली आहे. हे लक्षात ठेवा. खंडनीय लोकसंख्या वितरणाची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे. ते भौगोलिक स्पष्टीकरण दिले आहे. खंडनीय हाय म्हणजे खंडाद्वारे लोकसंख्येची टक्केवारी खाली दिलेली आहे. तर ते आपण पाहूयात. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेची एकत्रित भूमी जगाच्या सुमारे 28 असून तेथील लोकसंख्या केवळ 18% आहे. आता दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका, तर आपण इथं साईडलाच नकाशा आहे. इथं आहे हे उत्तर अमेरिका आणि इकडं आहे दक्षिण अमेरिका. हे दोन्ही खंड आपण पाहू शकता. तर हे जगाच्या नकाशातील 28% आहे आणि तिथे 18% लोकसंख्या राहते. आणि त्याच्यानंतर याचप्रमाणे आशिया खंडाची भूमी 30% आहे, जगाच्या तुलनेत 30% आहे. तर त्यावरील
लोकसंख्या ही 60% आहे. तर आशिया हे पहा सर्वात मोठं आहे. इथं आफ्रिकेच्या साईडला ते पाहू शकता आणि इथे सर्वात जास्त लोकसंख्या आढळते आशियाई खंडात. युरोप खंडाची भूमी 7% असून त्यावरील लोकसंख्या सुमारे 5% आहे. तर ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी 6% असून त्यावरील लोकसंख्या फक्त 1% सुद्धा नाही, म्हणजे थोडीफार कमी आहे. अंटार्क्टिका खंडाची भूमी 9% आहे, परंतु त्यातील स्थायिक लोकसंख्या नाही. मी आत्ता सांगितले तर एक खंड कमी आहे, त्याच्यात कारण काय असावे वरील प्रश्नाचं उत्तर इथं दिलेलं आहे. जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण फक्त संख्येवरून स्पष्ट होते असे नाही, तर एका विशिष्ट क्षेत्रफळात किती लोक राहतात त्याद्वारे देखील लोकसंख्या वितरण समजून घेता येते. त्याला लोकसंख्येची घनता म्हणतात. आता लोकसंख्या घनता याची व्याख्या दिलेली आहे आणि इथं सूत्र दिलेलं आहे. हे सूत्र पुढे तुम्हाला उपयोग येणार आहे, नोट करून घ्या आणि लक्षात ठेवा. एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ याद्वारे लोकसंख्येची घनता म्हणजे त्या ठिकाणी एक विशिष्ट क्षेत्रफळात म्हणजे विशिष्ट ठिकाणी किती लोक राहतात त्याचं वितरण समजून, वितरण म्हणजे पसरलेलं जे काय असतं ते वितरण म्हणतात त्याला. आणि पहा बरे जमते काय दिलेलं आहे तक्ता 1.1 मध्ये 2018 नुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश यांच्या क्षेत्रफळासह दिलेली लोकसंख्येची घनता काढा. खाली तक्ता पूर्ण करा. सोपं आहे, तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही काढू शकता. लोकसंख्येची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश तर आपल्याला माहीत आहे चीन आहे. तिथे क्षेत्रफळ बघायचं आहे, गुगलवर आपल्याला मिळेल तर सर्व माहिती त्या ठिकाणी उपलब्ध आहे. इथे नकाशा दिलेला आहे, आकृती 1.2 लोकसंख्या वितरण. हे नकाशा तुम्ही बघून घ्या. इथे एक टिंब दिसतं का तुम्हाला? एक मिनटं. हां ओके, हे जे काही एक टिंब दिसतात ना, एक टिंब म्हणजे हां इथं आहे. एक टिंब म्हणजे केवढी लोकसंख्या माहिती आहे का? इथं दिलेली आहे त्याची माहिती. इथे दिले बा प्रत्येक टिंब इज इक्वल टू 200पेक्षा जास्त लोकसंख्या असणारे वस्ती प्रति चौरस किमी इथं दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथं लोकसंख्या घनता कसे काढायचं आहे त्यांनी मग अशी इथे एक कृती दिलेली होती पहा. हे कृती काढा म्हटलेलं आहे, ते ऑलरेडी इथं आलेलं आहे बघा ती कृती. जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणजे तो म्हणजे चीन आणि चीनची लोकसंख्या 142 कोटी 2018 नुसार आणि क्षेत्रफळ आहे 96. तर आपण 2018 नुसार सांगितले आहे. इयर्स म्हणजे सालसुद्धा बरोबर आहे. हे 142/96 हेच आहे ना सूत्र. लोकसंख्या इज इक्वल टू क्षेत्रफळ. हां ओके, असं या सूत्रात घेऊन आपण काढू शकता. त्यानंतर भारताची लोकसंख्या ही 135 कोटी 2019 नंतर 38 कोटी झालं वाटतं मला तर वगैरे असेल, पण 2018 नुसार 35 कोटी भारताची. असं तुम्ही यांचं भागाकार केला तर इथं उत्तर मिळेल. ओके, तुम्ही कॅल्क्युलेटर वापरू शकता किंवा मनाने करू शकता. आता भौगोलिक स्पष्टीकरण पाहूयात. जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध. आकृती 1.1 मध्ये असलेले विभाजित वर्तुळे आणि पुढील तक्ता 1 टिंब 1 यांचा एकत्रित अभ्यास करता पुढील निष्कर्ष काढता येईल. लोकसंख्येचे खंडनिहाय वितरण हे संख्या आणि घनता या दोन्ही दृष्टीने असमान दिसत आहे. आता हे प्रश्न गाळलेली जागा किंवा जोडे लावा, चुकीची जोडी ओळखा यामध्ये येतो पहा. लोकसंख्येचे खंडनिहाय वितरण हे संख्या आणि घनता या दोन्ही दृष्टीने असमान आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न येईल असमान आहे असं वगैरे वगैरे, म्हणजे लोकसंख्या वितरण आणि घनता, संख्या वितरण आणि घनता हे दोन्ही विभिन्न असतात, हे लक्षात ठेवा. जास्त लोकसंख्या प्रदेशात ते प्रकर्षाने जाणवते. लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध व लोकसंख्येची घनता यामुळे क्षेत्रातील लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्ये सहजपणे जाणून घेता येते. लोकसंख्येचे वितरण भूपृष्ठावर कसे झाले हे नकाशा वाचून सहज मिळते. आकृती 1 पॉईंट आपण आत्ताच पाहिलं आहे. त्याच्यानंतर खाली एक कृती पहा, नकाशा मैत्री. 1 टिंब 2 मधील नकाशा पहा आणि त्याची तुलना पृष्ठ क्रमांक 83 वरील जगाच्या प्राकृतिक नकाशाशी करा.
आता आपण मी जाणार नाही 183 पेज नंबरवर, तिथं दिलेलं आहे आणि इथं प्राकृतिक रचना दिल्या आहेत. म्हणजे हिरव्या रंग असेल तर तो वनक्षेत्र, आणि पिवळा रंग असेल तर फिकट पिवळा असेल तर त्या ठिकाणी वाळू आणि सखल मैदानी प्रदेश असेल तर त्या ठिकाणी दिलेले पान नंबर 83वर तुम्ही ते उघडून पाहू शकता आणि इथं हे तक्ता भरू शकता. आता उत्तर अमेरिका म्हणजे किनारी प्रदेश आहे. त्या ठिकाणची हे ब्राझील, नंतर ॲमेझॉनची नदी आहे. त्या ठिकाणी वने आढळतात, वाळवंट आढळतात. हे आपलं मागच्या वर्षी 10वीला नाहीतर 11वीला मला वाटतं या अभ्यासक्रमामध्ये हे होतं. आणि त्याच्यानंतर हे खंड दुसरं लिहू शकता. दक्षिण अमेरिका, त्या ठिकाणी कोणता आढळतो. त्यानंतर ऑस्ट्रेलिया लिहू शकता आणि त्या ठिकाणी कोणता प्रदेश आढळतो आणि त्यांचे कारणीभूताचे कारणे योग्य हे सांगू शकता. आता भौगोलिक स्पष्टीकरण पाहू शकता. जागतिक लोकसंख्येचे वितरण प्राकृतिक रचनेसोबत तुलना केली असता खालील मुद्दे प्रकर्षाने जाणवतात. तर खालील मुद्दे बघा. बर्फाचे प्रदेश, उत्तर व ध्रुवीय गोलार्धात प्रदेशात लोकसंख्या फारच कमी आढळते. म्हणजे वरती आणि खालच्या ठिकाणी बर्फाचे प्रदेश, जसे ग्रीनलँड वगैरे आहे त्या ठिकाणी बर्फाचेच प्रदेश आढळतात. वाळवंटी प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळतो. हे तर आपल्याला माहिती आहे, वाळवंटात लोक जास्त राहत नाहीत. पर्वतीय प्रदेशात ही लोकसंख्या कमी आढळते. पर्वतीय प्रदेशात आपल्याला माहिती आहे माउंट एव्हरेस्ट, हिमालय प्रदेशात देखील आणि लोकसंख्या इकडं किनारपट्टीवर देखील पश्चिम किनारपट्टीवर देखील लोकसंख्या कमी आढळते भारताच्या. मैदानी व किनारी भागात लोकसंख्या जास्त आढळते, कारण किनारी भागात म्हणजे पाण्याची सोय असते. उदाहरणार्थ गंगा नदीच्या खोऱ्या ठिकाणी वसलेला शहर म्हणजे उत्तर प्रदेश राज्य, आणि त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे. मैदानी प्रदेशामध्ये लोकांना राहायला, निर्यात आयात करायला सोपे पडते, त्यामुळे मैदानी प्रदेशात लोक जास्त राहतात. काही ठिकाणी नदी खोऱ्याचा प्रदेश असूनही लोकसंख्या विरळ आढळतो. आता नदी खोऱ्याचा प्रदेश म्हणजे दुर्गम भाग असलेला ॲमेझॉन नदी, हा ब्राझीलमधील ॲमेझॉन खोरे आहे. त्या ठिकाणी घनदाट जंगल आहे आणि किनारी प्रदेश चांगला असून देखील त्या ठिकाणी लोकसंख्या आढळत नाही, कारण किनारी प्रदेशाचं वनविभाग व्यापलेला आहे आणि त्या ठिकाणी विविध वने आढळतात, प्राणी आढळतात, त्यामुळे लोकसंख्या तिथे आढळत नाही. आता सांगा पाहूया आहे प्राकृतिक रचना व वनाशिवाय असे कोणते घटक आहेत जे लोकसंख्या वितरणावर परिणाम करत असावेत. याची यादी करा. आता तुम्ही तुम्हाला समजलं असेल प्राकृतिक रचना आणि वयाशिवाय आणखी वाळवंट असेल, परत आता बर्फाच्छादित प्रदेश असेल, असे घेऊन तुम्ही त्यांची यादी करू शकता. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक. आता लोकसंख्या कसं बसते त्याची कारणे, भौगोलिक कोणकोणते कारणे आहेत ते आपण पाहूयात. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे काही प्राकृतिक व मानवी घटक दिले आहेत. तक्ता 1.3 मध्ये देशांची किंवा प्रदेशांची योग्य उदाहरणे देऊन तक्ता पूर्ण करणं सुलभतेने. आता इथं दिलेलं आहे प्राकृतिक घटक. उंच सकलपणा, मैदानी प्रदेश, उदाहरणार्थ गंगेचे मैदान, पर्वतीय हिमालय. आता हवामानामध्ये जास्त घनता असलेले प्रदेश म्हणजे हवामानाच्या दृष्टीने इकडे ग्रीनलँड वगैरे येऊ शकतो. हिमालय प्रदेश लिहू शकता तुम्ही. आणि कमी घनता असलेले म्हणजे अंटार्क्टिका, या ठिकाणी कमी घनता आहे तरी पण हवामानानुसार त्या ठिकाणी आढळत नाहीत. साधन संपत्तीची उपलब्धता जास्त आहे ते म्हणजे ॲमेझॉनचे खोरे, आणि कमी म्हणजे ऑस्ट्रेलिया भागात कमी साधन संपत्ती जास्त आढळतो, परंतु ग्रीनलँड यासारख्या देशामध्ये आढळत नाहीत, भागामध्ये आढळत नाहीत. सामाजिक जास्त घनता कोणत्या ठिकाणी आहे तर ते तुम्ही लिहू शकता. सांस्कृतिक आणि सरकारची धोरणे हे देखील महत्त्वाचे आहेत. पुढे हे तुम्हाला येऊ शकतात का. आता भौगोलिक स्पष्टीकरण पाहूयात. खालील घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात. प्राकृतिक घटक पाहूयात. प्राकृतिक रचना म्हणजे भूरूपे. प्राकृतिक रचना म्हणजे हिमालय. आता भारतातील प्राकृतिक रचना आपल्याला माहिती असेल, लक्षद्वीप, हिमालय, मैदानी प्रदेश, किनारी प्रदेश, वाळवंटी प्रदेश यांना भूरूपे म्हणतात प्राकृतिक.
मैदानी प्रदेशात तसेच मंद उताराच्या प्रदेशात लोकसंख्या दाट आढळून येते. हे तर आपल्याला माहिती आहे, मैदानी प्रदेशात लोकसंख्या आढळून येते. आताच आपण वरती पाहिलेलं आहे. मैदानी प्रदेशात शेती व्यवसाय सहजपणे केले जाऊ शकतो. अशा भागात औद्योगिकीकरण, वाहतूक मार्ग यांचाही विकास सहज होऊ शकतो. तर मैदानी प्रदेशात आपल्याला उद्योग करता येते, कंपनी उभारता येते आणि त्या ठिकाणी दळणवळणासाठी वाहने करता येते, वीज पुरवता येते. यासाठी मैदानी प्रदेश हा उपयोगी पडतो. डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेशात त्या मानाने लोकसंख्या विरळ आढळतो. पर्वतीय किंवा प्रदेशात जेथे पाण्याची व उदरनिर्वाहाची सोय होते तेथे लोकसंख्या केंद्रित झालेली आढळते. उदाहरणार्थ पाहू, डेहराडून, लेह इत्यादी क्षेत्रामध्ये. यातून असा निष्कर्ष काढता येईल, पठारी व पर्वतीय प्रदेशांपेक्षा किनारी व मैदानी भागात लोकसंख्या दाट आढळते. हे आपल्याला कळलं आहे. तर प्राकृतिक रचना ही खूप महत्त्वाची असते लोकसंख्या वितरणावर परिणाम करताना. आता हवामान पाहूयात. प्रतिकूल हवामान असलेले प्रदेश जसे अति उष्ण व अतिशीत वाळवंटी प्रदेश तसेच अतिपर्जन्य प्रदेश हे मानवी वस्तीस अनुकूल नसतात. तेथे लोकसंख्या कमी असते. त्या मानाने जेथे ऋतूप्रमाणे हवामान फारसे बदलत नाही असे प्रदेश लोकांना अवधावासाठी आकर्षित करतात. भूमध्य सामूहिक हवामान प्रदेशात आल्हाददायक हवामान मानवी वस्ती वाढवली आहे. आता हवामानात वाळवंटी प्रदेशात ज्या ठिकाणी थंड, अतिशीत आणि अतिउष्ण म्हणजे थंडी आणि कोरडा असल्या भागामध्ये देखील लोकसंख्या आपल्याला कमी आढळते. आता रशियाच्या इकडे पश्चिमेला जर पाहिला तर तिकडे लोकसंख्या अगदी विरळ आढळते. त्या ठिकाणी शीत प्रमाणात आहे. त्यानंतर वाळवंटी प्रदेशामध्ये आपण पाहू शकतो की सहारा वाळवंट आहे. ते जगातले सर्वात मोठं वाळवंट असल्यामुळे त्या अतिउष्ण असतो. त्या ठिकाणी लोक जास्त राहणे पसंत करत नाहीत. आणि तसेच पर्जन्य प्रदेशातील लोक देखील जास्त आढळतात, कारण सारखा पाऊस पडत असल्यामुळे लोकांच्या विविध गरजा भागू शकत नाहीत. त्यानंतर अतिशीत हवामानाच्या प्रदेशात एस्किमो व लॅप्स जमातीच्या लोकांनी तेथील हवामानाशी जुळवून घेतले आहे. आता काही लोक जाऊन राहत आहेत आणि त्यामुळे काही लोक हवामानाशी जुळवून घेत आहेत. विषुववृत्ताजनक असलेल्या ॲमेझॉन आणि कांगोलाच्या सखल प्रदेशात प्रतिकूल हवामानामुळे लोकसंख्या खूपच विरळ आढळते. आताच आपण पाहिलं. सुद्धा पाहू, एस्किमो अजूनही पारंपरिक पद्धतीने जीवन जगत असावेत का? सध्याची त्याच्या जीवनपद्धतीत कोणता बदल झाला आहे? आता एस्किमो याची माहिती मिळवा आणि त्या ठिकाणी पहा. गुगलवरती सर्व आपल्याला मिळेल. आता पाण्याची उपलब्धता. आता लोकसंख्या वाचण्यासाठी लोकांना पाणी हे खूप महत्त्वाचं असतं. पाण्याची उपलब्धता नसेल तर त्या ठिकाणी लोकसंख्या राहू शकत नाही, स्थलांतरित होऊ शकते. पाणी हा सर्व सजीवांसह मानवासाठीच महत्त्वाचा घटक आहे. मुबलक पेयजल उपलब्ध असलेल्या ठिकाणी मानव वस्ती स्थापना करण्यास प्राधान्य देतो. आकृती 1.2 मधील नकाशावरून तुम्हाला सहज जाणवेल. नद्यांची खोरे, किनारी प्रदेश व मैदानी प्रदेश हे भाग दाट लोकसंख्येने व्यापले आहेत. उदाहरणार्थ नाईल नदीचे खोरे भारताचे किनार प्रदेश, त्याशिवाय वाळवंटी मरुद्यांनेही लोकसंख्येने व्यापलेले आढळतात. उदाहरणार्थ भारतातील फलोदी, सौदी अरेबियातील अलास. आता पाण्याची ज्या ठिकाणी उपलब्धता जास्त आहे त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते, कारण त्या ठिकाणी पाणी असल्यामुळे विविध सोयीसुविधा उपलब्ध होतात आणि पाण्यामुळे सजीवांसाठी आणि मानवासाठी उपयुक्त ठरतो. आता जरा डोके चालवा. सरोवर ही सुद्धा दाट लोकसंख्येवर प्रभाव टाकणारे घटक होऊ शकतात. उदाहरणे आता दाट लोकसंख्या कसं, उदाहरणार्थ आपण सरोवर पाहिलं असेल तर एक गोल खड्डा असतो आणि मोठा असतो. त्या ठिकाणी पाणी साठवलेले असते आणि त्याच्या अवतीभोवती लोक राहतात. त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या दाट आढळते. महाराष्ट्रातील कोणत्या जलस्रोताभोवती लोकसंख्या एकवटली आहे? आता महाराष्ट्रातील विविध नद्या आहेत. त्या नद्यांच्या शेजारी
आणि त्याप्रमाणे पुणे या ठिकाणी आणि मुंबई हे किनारी प्रदेश आहे आणि त्यातील अनुकूल प्रमाणात हवामान आहे आणि पाण्याची उपलब्धता असल्यामुळे त्या ठिकाणी जास्त लोकसंख्या आढळते. त्यानंतर आहे मृदा. मृदा म्हणजे शेती म्हणजे जमीन. शेती व त्या संबंधित कामासाठी सुपीक जमीन महत्त्वाची असते. म्हणून ज्या प्रदेशात सुपीक गाळाची मृदा असते तेथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केली जाते. आता शेतीसाठी मृदा ही खूप महत्त्वाची असते आणि काही पडीक जमीन असतात त्या ठिकाणी शेती नीट होत नाही, म्हणजे पीक नीट उगवत नाही. आणि सखल आणि मैदानी प्रदेशात उदाहरणार्थ गंगा नदीच्या खोरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की चांगल्या पद्धतीने शेती करता येते आणि त्या ठिकाणी काळी व रेगूची मृदा असते. त्याचप्रमाणे रेगू ऊर किंवा काळी मृदा असलेले प्रदेश ही दाट लोकवस्तीचे आहेत. ज्वालामुखी मृदा देखील सुपीक असते. अशा मृदेच्या आच्छादनामुळे ज्वालामुखी पर्वतांच्या उतारावर काही किंवा पायथ्याशी लोकसंख्या अधिक आढळते. जपान आणि जावा या ठिकाणी सारखं ज्वालामुखी होत असतो. सिसिली आणि मध्य अमेरिकेत ज्वालामुखीचे पर्वताचे उतार व पायथ्याशी लोकसंख्या वसवण्याचे पूरक बनले आहे. आता निर्वासन म्हणजे ज्यांना घर नाही असे लोक, म्हणजे काही ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येतात त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या राहू शकत नाही. आता त्याच्यानंतर परंतु सुप्तावस्थेत ज्वालामुखी उद्रेक झाल्याने या वस्त्या आपत्तीग्रस्त होतात. तेथे वित्त व जीवितहानी होऊ शकते. मध्येच अमेरिकेतील पश्चिमेला आपल्याला पाहायला न्यूजमध्ये आलं होतं की त्या ठिकाणी वणवे देखील पेटले होते आणि त्यामुळे तेथील निर्वासनचे त्या ठिकाणी लोकांचे जीवित व वित्तहानी झालेले आढळून येते. आकृती 1.2 मध्ये ज्वालामुखीचा उद्रेकानंतर बाली येथील अंगुंग पर्वतीय प्रदेशात लोक तो परिसर सोडताना दिसत आहेत. तर आपण हे चित्र पाहिलेले आहेत, हे या उदाहरणावरून लक्षात येईल. आणि त्यानंतर मानवी घटक आहेत. मानवी घटक आपण बघूयात आणि व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे मानवी घटक एवढं पाहून दुसरा भाग हा दुसऱ्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवू शकतो. मानवी घटक त्यामधील पहिला आहे शेती. व शेती म्हणजे आता मानवासाठी लोकसंख्या वितरणावर परिणाम करत असताना मानवी घटक हा खूप महत्त्वाचा असतो. शेती, खत व जलसिंचन यांचा वापर केल्याने शेतीच्या उत्पादनात वाढ होते. त्यावर अधिक लोकसंख्या पोसली जाऊ शकते. शेतीचे प्रकार, पीक पद्धत, लागवडी पद्धत आणि वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्धत या शेतीतील वैशिष्ट्यामुळे लोकसंख्या वितरणावर परिणाम होत असतो. आकृती 1.4 मधील नकाशावरील कृती पूर्ण करा. आता इथं कृतीला इथे आपण पाहूयात. आता पहिला मानवी घटक मधील शेती हा खूप महत्त्व असतो. मानवी लोकसंख्या वितरणासाठी शेतीसाठी लागणारा जे काही पीक पद्धत असते, लागवडी पद्धत असते, त्या ठिकाणी पीक चांगल्या पद्धतीने यावे त्यासाठी शेती ही उपयुक्त ठरते. खाणकाम आहे. त्यानंतर चांगल्या प्रतीची खजानीची उपलब्ध असलेल्या क्षेत्रात उद्योग केंद्रित होते आणि उद्योग केंद्रित झाल्यावर त्या ठिकाणी कामगार आढळतात आणि कामगारांची वस्ती झाल्यावर आणि त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला आढळून येते. खाणकाम आणि उद्योग या व्यवसायामुळे या प्रदेशात रोजगार निर्मिती होते. अशा उद्योगांना लागणाऱ्या कुशल व अकुशल कामगारांच्या वस्त्या अशा परिसरात वाढतात. असे प्रदेश दाट लोकसंख्येने बनतात. झाबियातील गंटगा, तांबे खनिज पट्टा तसेच भारतातील छोटा नागपूर पठारी प्रदेश, शिवाय पश्चिम युरोप, चीनमधल्या मॅन्चुरिया प्रांत, अमेरिकेतील संयुक्त संस्थानातील ॲपेलेशिया पर्वतीय प्रदेशात लोह व दगडी कोळशाचे प्रदेश इत्यादी. या ठिकाणी लोह आणि दगडी कोळसा या ठिकाणी मिळतो, त्यामुळे तेथे लोकसंख्या वसली आहे. त्यामुळे तेथे खनिज संपत्ती काढली जाते. त्या ठिकाणी कुशल कामगार हवे असतात, त्यासाठी कामगार तिथे येऊन राहिल्यामुळे तिथे मनुष्यबळ वाढतो.
काही खनिजांचे मूल्य एवढे जास्त असते की विषम नैसर्गिक परिस्थितीत असतानाही देखील अशा प्रदेशांत खनिजांचे उत्पादन घेतले जाते. अशा भागात लोकवस्ती दाट आढळते. असे प्रामुख्याने मौल्य व दुर्मिळ खनिजांच्या बाबतीत घडते. आता दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तू सोने, हिरे, तेल, वायू या ठिकाणी लोकसंख्या दाट आढळते. ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेशात सोन्याच्या खाणीच्या प्रदेशात प्रत्येक आशियातील वाळवंटात असलेला खनिज तेल उत्पादक देश. आता ऑस्ट्रेलियात वाळवंटातील सोन्याच्या खाणी आहेत त्या ठिकाणी, म्हणून त्या ठिकाणी जरा लोकसंख्या आढळते आणि तो छोटा खंड आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या आढळून येते. आता या ठिकाणी जरा प्रयत्न करा, दिलेला आहे तुमच्यासाठी आकृती. मी झूम इन केल्यावर कृपया आपल्याला दिसत नसेल तर आपण पुस्तक खोडून पाहू शकता. मी पुस्तकातील टेस्ट करतोय तुम्हाला. आकृती 1.5 मध्ये दिलेल्या उपग्रही प्रतिमांचा अभ्यास करा. या प्रतिमा एकाच प्रदेशाच्या परंतु 2 भिन्न कालावधीत आहेत. तुम्हाला या 2 प्रतिमांमध्ये कोणकोणत्या बाबींचा फरक जाणवतो? ठिकाणी वस्त्यांचे फरक आढळतात. त्यानंतर रस्ते आणि इथं स्टेडियम वगैरे आहेत वाटतं. त्यामुळे लोकसंख्या, इमारती यांचा आता शेती पहिली 2 आकृतीत मोठ्या प्रमाणात दिसत होतं, पण आकृतीत दिसत नाही. आणि हे हे इमेज कुठला आहे पहा, आंबेगाव बुद्रुक पुणे येथील उपग्रहीय प्रतिमा आहे. हा फरक कशामुळे झाला असेल तर वर्गात चर्चा करा. तर नक्कीच हा फरक लोकसंख्या वाढीमुळे झालेला आहे. लोकसंख्यात वाढ झाल्यामुळे इतकी बदल झालेले आहेत. त्यानंतर आहे वाहतूक. आकृती 1.5 मधील उपग्रहीय प्रतिमांचा अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात आले असेल की रस्ते किंवा महामार्गामुळे एखाद्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या वाढते. नक्कीच रस्ते आणि महामार्ग ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी लोकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी जाण्या येण्यासाठी रस्ते तर लागतात. त्यामुळे ज्या ठिकाणी रस्ते आणि महामार्ग आढळतात त्या ठिकाणी लोकसंख्या आढळते. वाहतूक आणि महामार्गामुळे अशा प्रदेशांची जाण्या येण्यास सुलभता असते, त्यामुळे लोकसंख्येची घनता वाढते. या उलट जर जाण्या येण्यास कष्ट, वेळ आणि अधिक पैसा लागत असेल तर अशा प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी असते. तर जाण्या येण्याचाच आपल्याला वेळ होत असेल तर आपण त्या ठिकाणी राहणे पसंत करत नाही. आकृती 1.5 वरून असे स्पष्ट होते की या प्रदेशातून महामार्ग जात असेल, लोकसंख्येच्या घनतेच वाढ झालेली आहे. आताच आपण पाहिलं आहे त्या ठिकाणी रस्ते आणि महामार्ग म्हणजे हायवे म्हणतो आपण. महामार्ग म्हटल्यावर लवकर मुलांच्या लक्षात येत नाही, हायवे म्हटल्यावर लक्षात येतं. त्यानंतर आहे सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमीचा शोध लागला, बंदराचा विकास होऊ लागल्या, व्यापारास चालना मिळाली. आता बंदरे म्हणजे काय? एखादी जहाज येणार आहे, ती कुठे येणार आहे आणि थांबणार आहे, तिथून जाणार आहे, म्हणजे स्टेशन म्हणतो आपण रेल्वे गाडीच्या किंवा बसच्या. तसेच बोटीची किंवा जहाजाची ज्यावेळेस स्टेशन असते त्यालाच आपण बंदर म्हणतो. बंदर म्हणजे हिंदीतला बंदर नव्हे. तेथे लोकसंख्या वाढली. सुवेझ कालव्यांच्या बांधकामामुळे कच्च्या मालाची आणि उत्पादनाची वस्तूची देवाणघेवाण किफायतशीर झाली. सागरी वाहतुकीमुळे किनारी प्रदेशात लोकसंख्या एकवटली दिसते. भारतीय पूर्व आणि पश्चिम किनारी प्रदेशात तसेच अमेरिकी संयुक्त संस्थानाच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यात ही उदाहरणे आहेत. आता वाहतुकीच्या आयाती निर्यातीमुळे लोकसंख्या त्या ठिकाणी आढळते, कारण त्या ठिकाणी व्यापार चालत असतो. त्यानंतर आहे नागरीकरण, सेकंड लास्ट आहे. या घटकातील मानवी घटकातील सेकंड लास्ट आहे. त्यानंतर आहे नागरीकरण म्हणजे शहरीकरण म्हणजे सिटी म्हणजे आता सिटीमध्ये जाऊन राहणे. उदाहरणार्थ एखादे खेड्यातील माणूस शहरामध्ये जाऊन राहिला तर त्याला नागरीकरण म्हणतात. तसेच जास्त लोक ज्या विविध शहरामध्ये एका शहरामध्ये जाऊन राहतात, म्हणजे खेड्यातील जास्त लोक शहरामध्ये जाऊन राहतात त्याला नागरीकरण असे म्हणतात. उद्योगधंद्याच्या विकासामुळे छोटी मोठी शहरे विकसित होतात, म्हणजे त्या ठिकाणी उद्योग असतात, त्या ठिकाणी पगार मिळतो लोकांना,
चांगल्या प्रतीची राहणीमानात सुधारणा होऊ शकते, त्यामुळे लोक त्या ठिकाणी जातात. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी वाहतूक, व्यापार व इतर सेवा देणाऱ्या तृतीय व्यवसायामध्ये वाढ होतो. नगरामध्ये असणारे रोजगाराची संधी, चांगली वाहतूक व्यवस्था, शिक्षण व आरोग्याच्या दर्जा सोयी, त्यामुळे जगातील अनेक प्रदेशातील नागरी वस्त्यांचे सलग पट्टे आढळतात. उदाहरणार्थ बृहन्मुंबई. आता मुंबईमध्ये लोकसंख्या जास्त वसली हे आपण पाहू शकतो, कारण तिथं एज्युकेशन भेटतं मुलांना शिकवण्यासाठी. त्या ठिकाणी आपल्या वडिलांना पाल्यांना शिकवण्यासाठी पाल्यांना देखील पगार भेटतो आणि आपल्या मुलांना देखील तेथे शाळांमध्ये चांगले राहू शकतात आणि चांगली घरची स्थिती बदलू शकते. त्यामुळे तेथे जाऊन राहतात आणि त्या ठिकाणी हॉस्पिटल हे म्हणजे आपल्याला काय तर झालं त्यासाठी हॉस्पिटल त्या ठिकाणी असतो, म्हणून तेथे आरोग्य सुविधा असतात. त्यानंतर आहे 5वा राजकीय घटक व शासकीय धोरणे. वरील सर्व घटकाशिवाय शासनाच्या विविध धोरणांचा परिणाम. आता शासकीय धोरण, राजकीय घटक आणि शासकीय धोरणे म्हणजे काय, एखादी स्कीम काढली तर आपण सोलापूरमध्ये पाहत असाल तर सोलापूरच्या NTPC या ठिकाणी हे NTPC हे शासनाचं एक धोरण आहे प्रत्येक राज्यात किंवा जिल्ह्यात बसवण्याचा. आणि त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी भरपूर लोकसंख्या आढळते, कारण ते सरकारी धोरण असल्यामुळे त्या ठिकाणी राबवल्यामुळे त्या ठिकाणी लाखो प्रमाणात कामगार काम करतात. विविध राज्याचे लोक त्या ठिकाणी येतात, बिहारचे वगैरे. म्हणून त्या ठिकाणी राजकीय घटक व शासकीय धोरणे असल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या वितरणावर परिणाम होताना दिसतो. घटकाशिवाय शासनाच्या विविध धोरणांचा परिणाम लोकसंख्या वितरणावर व घनतेवर होतो. शासनाच्या धोरणामुळे एखाद्या प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण होऊ शकते. विकेंद्रीकरण म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात किंवा त्या ठिकाणी गोळा होतात. उदाहरणार्थ सायबेरिया या अतिविषम हवामानाच्या प्रदेशात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना शासनाने विशेष भत्ते व इतर जीवनावश्यक सुविधा देऊन केलेल्या रशिया या भागात आता लोकसंख्या स्थलांतर होताना दिसते. जपानच्या लोकसंख्यापैकी 1/3 लोक या देशातील टोकियो शहरात राहतात, कारण लोकसंख्या तिथे स्थलांतर झालेली आहे लोकसंख्या विविध शासकीय धोरणामुळे. त्यामुळे तेथील सरकार लोकांना टोकियो सोडण्याचं प्रोत्साहन स्वरूप पैसे देऊन करत आहेत. तर काही भागामध्ये बघा सरकारचे धोरणं पैसे देऊन लोकांना इकडं घेऊन येणे म्हणजे काय तर भल्याचं काम असेलच, आपण असं म्हणू शकतो. थोडे आठवूया. लोकसंख्या विकेंद्रीकरणासाठी ब्राझील सरकारने कोणत्या धोरणास प्रोत्साहन दिले? ब्राझीलमध्ये साओ पावलो, रिओ दी जेनेरो या ठिकाणी लोकसंख्या जास्त आढळते, तर त्या ठिकाणी सरकारी धोरण काय असेल ते तुम्ही अभ्यासा. याशिवाय प्रदेशांच्या समुद्रकिनाऱ्यापासून अंतर, सुगमता, नैसर्गिक बंदरे, ऊर्जा स्रोत, जलवाहतुकीसाठी उपयुक्त नद्या, कालवे, सांस्कृतिक घटक, स्थलांतर, आर्थिक क्रिया, तंत्रज्ञान हे घटक लोकसंख्या वितरणावर परिणाम करतात. प्रतिकूल प्राकृतिक परिस्थिती आणि उपजीविकेच्या साधनांचा अभाव हे घटक काही प्रदेशांच्या लोकसंख्येच्या केंद्रीकरणावर अडसर ठरतात. आता आपण इथंच थांबूयात आणि अजून एक पार्ट होईल. मी पार्ट 2 मध्ये हा धडा संपवण्याचा प्रयत्न करेन. संपेलच असं मला वाटतं. तर संपेलच. मी पार्ट 2 आपण पाहिला नसेल तर पार्ट 1 पहा आणि पार्ट 2 मी अपलोड करणार आहे, आणि पार्ट 2 पाहिला असेल तर पार्ट 1 नक्की पहा. ओके, थँक्स.